हॅलो हॅलो. चला तर ते मॅच क्रमांक 2 ला सुरुवात होईल. एका बाजूला पाहिलं तर मूर असतील तर त्यांचा विपक्ष असेल पहेल. या दोन संघादरम्यान मॅच क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. केतन भोसलेकर ऑन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चला तर या मैदानाच्या दिशेने मॅच क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपलं एक 12वा प्रतिनिधी इथं समालोचन कक्षामध्ये येणे गरजेचं असेल. तर सामन्याला सुरुवात होईल. मॅच क्रमांक 2 स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील बबलू तर त्यांच्यासोबत असतील जितू. ही सलामीची जोडी आपल्याला पहिल संघाकडून पाहायला मिळते. तर गोलंदाजी वर्क आपल्याला पाहायला मिळतील विजित. आपण यष्टांच्या पाग नक्कीच एक मोठं नाव पाहाल. मानगाव तालुक्यात मूर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू केतन भोसलेकर. मॅच क्रमांक 2 ला इथे सुरुवात होईल. पहिला बॉल पॉवर प्लेचं P1 षटक. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा राहिलाय. वाईट स्वरूपात सुरुवात झाली इथे सामन्याला. संघाचं खातं उघडलं गेलंय अवांतर धावेनं. बॅटिंग करत असताना टीम पहिल संघ. पुढचा बॉल लो फुलटा सुद्धा समोरच्या रिजनमध्ये चेंडूला खेळलंय. क्षेत्ररक्षक असेल तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु एक धाव रोखू शकत नाही. या एकेरी धावेनं बबलू याने आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक जितू पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच असेल त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 2 षटके पॉवर प्लेचं असतील. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी केतननं विनीत या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. विजित पहिला चेंडू अवंत स्वरूपाचा हाताळला होता त्यानंतर एक धाव खर्च केली आहे. पुढचा बॉल ऑन स्ट्राईक आपल्याला जितू पाहायला मिळतील. पहा यावेळी चांगला चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली आणि जाऊन थेट विसावा घेतला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस हा निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. तर धावपलक धावसंख्या आपल्याला 2 पाहायला मिळते. मॅच क्रमांक 2 मूर विपक्ष पहेल. यावेळी बॅटची काढा लागली होती इनसाइड एज परंतु कोणतीही धाव घेण्याचा धाडस मात्र यावेळी केला नाहीये. आणि हा सुद्धा एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आपल्याला. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. स्ट्रायकिंगला जितू पाहायला मिळते आपल्याला पहिल संघाकडून. सलामीची जोडी जितू आणि बबलू यांना पाहताय. नक्कीच बबलू याने स्ट्राईक केली होती आणि एक सिंगल धाव जमा केली होती. यावेळेस कोला टाकला चेंडू आडव्या बॅटने खेळला मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक धाव अगदी सहजरित्या इथे कंप्लीट होताना पाहिली. यावेळेस स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळतील बबलू हे डावखुरे फलंदाज. पहा विजित मूर्ती लहान पण कीर्ती महान. चांगली गोलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पहा यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केलाय. बाउंड्री जर क्षेत्ररक्षक असेल तिथे यावेळी सुद्धा एकच सिंगल धाव खर्च केली आहे. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर मोठे फटके जरूर येतात. या आधीच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिले तर षटकार चौकार येताना परंतु यावेळेस मात्र तसं काहीसं घडत नाहीये. मोठे फटके खेळण्यापासून थांबून ठेवले या फलंदाजांना गोलंदाज विजितने.
5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि धावा खर्च केल्यात 4. शेवटचा बॉल. यावेळेस पहा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. चेंडू जाऊन थेट फलंदाजाच्या निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिले षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 4 धावा. तो पण ऐकूया एक छोटासा डीजे. महाडसारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन त्याने आपलं नाव या टेनिस क्रिकेटवरती कमवलं. तेच आपल्याला पाहायला मिळतील केतन मोस्तेकर बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. हा पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस पद्धतीने टाकला होता. यष्टनच्या बाहेर जाणार चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. वाईट चेंडू अवांतर स्वरूपात इथे सुद्धा सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा गोलंदाज विजित आले होते. त्याने सुद्धा अवांतर धावेने सुरुवात केली होती. त्याच पद्धतीने आता केतन आलेत. केतनने सुद्धा अवांतर धावेने सुरुवात केली षटकाची. धावसंख्या आपल्याला धावफलकर पाहायला मिळेल आपल्याला 5 धावा. क्षेत्ररक्षण थोडासा बदल करताना पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेस पहा पुन्हा हाफ ट्रॅकर होता. आडव्या बॅटने खेळलंय. लॉंग स्टॉप रिजनला ते क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली. त्या दरम्यान अगदी एक धाव सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून थांबवले परंतु एकेरी दुहेरी मात्र धावा या मैदानाच्या आपल्याला येताना पाहायला मिळतात. हॅलो, या ठिकाणी पैलगावचे सरपंच प्रसादजी मांजरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. यावेळी सुद्धा खोला टाकला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परंतु 22 स्वरूपात एक धावित धावफलकावर जोडली जाईल. चांगली गोलंदाजी सातत्याने केली जाते मूरच्या या गोलंदाजांच्या माध्यमातून. मग प्रथम गोलंदाज आले तर विजित होते, त्यानंतर केतन असतील. नक्कीच अवांतर धावेने सुद्धा सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात केतन या गोलंदाजानं. बबलू ऑन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते आपल्याला. हा यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता परंतु अयशस्वी झालाय. चेंडू जाऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. यावेळेस हा दुसऱ्या षटकातला पहिला आपल्याला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. बबलू नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत परंतु कोणताही संपर्क मात्र यावेळी होताना पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल. यावेळेस आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीपचा अटेंड होता परंतु यावेळी सुद्धा चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. हा सुद्धा बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. अक्षरशः थांबवून ठेवले, रोखून ठेवले या फलंदाजांना. मग बबलू असतील किंवा जितू असतील. गोलंदाज पाहता आपण केतन भोसतेकर. पुढचा बॉल पहा. यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. खोलातला चेंडू होता. समोरच्या रिजनमध्ये खेळलो तर क्षेत्ररक्षक होता तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाली. या एकेर धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 8 या आकड्यावरती. अजून या दुसऱ्या षटकामध्ये पुढचा बॉल. पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळी सुद्धा बीट करणारा चेंडू राहिला. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाकडे धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते आपल्याला 8 धावा. डीजे म्हणजे सर्व प्रेक्षकांसाठी एक लकी ड्रॉ ठेवला आहे. सर्व प्रेक्षक तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना सुद्धा संधी आहे याची.
50 रुपयामध्ये तब्बल 10,000 रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल आपल्याला मिळणार आहे. शेवटच्या दिवशी हे लकी ड्रॉचे कुपन आहेत ते ओपन केले जातील. ज्यांना या ठिकाणी आपली नोंदणी करायची असेल त्याने कमिटी मेंबर्सकडे आपलं नाव या ठिकाणी द्यायचं आहे आणि 50 रुपयाचे कुपनमध्ये 10,000 रुपयाचा मोबाईल जिंकायचा आहे. धन्यवाद. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला मिळेल आपल्याला. अवी हे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पहिला बॉल तिसऱ्या षटकातला. यावेळेस पहा पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात सुद्धा अवांतर धावेने झाली आहे. पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. गोलंदाजीचा विचार केला तर तिन्ही गोलंदाजांनी सुरुवात ही अवांतर धावेने केली, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं आहे. या षटकामध्ये सुद्धा तसंच होईल का, किंवा चांगली फलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. येणारी वेळ सांगून जाईल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू जाताना पाहायला बॅक टू बॅकचा दुसरा अवांतर चेंडू. या दोन धावा धावफलकावर जोडल्या जातील. 10 धावा आपण धावफलकावर पाळताय. नक्कीच मोठे फटके अजून आलेत नाही, परंतु अवांतर स्वरूपात आणि एकेरी दुहेरी धावेमध्ये धावफलक पुढे पुढे सरसावत जात आहे. अजूनही कोणताही एखादा मोठा फटका आपल्याला दोन्ही या बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला नाही आहे. यावेळेस मात्र प्रयत्न केलाय, फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल का चेंडू खाली? चेंडू जाऊन नो मॅन स्टँड मध्ये पडेल. तद्वर एक धाव, 2 धाव मात्र अगदी सहजरित्या इथं पूर्ण केले जातील. या दुहेरी धावेनं 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तिसरं षटक प्रगतीपत्र अद्यापर्यंत पाहायला गेला तर 3 चेंडू हाताळले होते, त्यामध्ये 2 अवांतर स्वरूपाचे होते. तर या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. गोलंदाजी मार्कवर पाहताय आपण आवी या गोलंदाजाला. स्ट्रायकिंग एंडला सलामीला आलेले फलंदाज बबलू. पुढचा बॉल. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर काटा बदललाय आणि जाऊन थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. हा सुद्धा आपल्याला निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने होत आहे मोरिया संघाच्या गोलंदाजांकडून. मग विजित असतील, केतन असतील आणि यावेळेस आवी. पुढचा बॉल. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, कट केलं होतं. पॉईंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावफलकावर जोडली जाते. अजूनही नक्कीच सांगायला मी सांगेल की चांगली गोलंदाजी झाली आहे. अजूनही या तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही एकही षटकार किंवा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नाही. चांगली गोलंदाजी सातत्याने, चांगला टप्पा, चांगली लाईन रेंजवरती गोलंदाजी केली जाते. या स्टँडच्या मागे आपण पाहताय केतन भोसतेकर यांना. पुढचा बॉल. यावेळेस खुला टाकला चेंडू. समोरच्या रिजन मध्ये खेळलं क्षेत्ररक्षक असेल तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. सातत्यानं चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा या तिन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. 13 धावा, 13 ऑन स्कोर कार्ड. 13 या आकड्याचा विचार केला तर मित्रांनो 17 आणि 13 आकडा हा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. मग तो कोणासाठी असेल, गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी की फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. येणारा चेंडू सांगून जाईल. पहा यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, चांगला फटका पाहायला मिळाला. अलॉंग द कार्पेट चेंडून सीमा रेषा गाठले. 4 धावांसाठी या इनिंग मधला पहिला चौकार. डीजे पाहायला मिळतील. 17 रन स्कोर कार्ड. पहिला चौकार आलाय. बऱ्याच वेळानंतर आमच्या डीजे मास्टरना डीजे लावण्याची संधी मिळाली आहे. पुढचा बॉल. यावेळेस पहा मोठा फटका बबलू यांच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षक असेल तिथे चेंडू खाली. कोणतीही चुकी करत नाहीये. बॅटिंग करत असताना पहिला धक्का टीम पहिल संघाला. डीजे
प्रसादजी मांजरे यांचं स्वागत मी विनंती करतो विशालभाई टेंबे यांनी करावं एक पुष्पगुच्छ देऊन. तसेच वैभवजी टेंबे यांचे खास मित्र प्रवीणजी खराडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे स्वागत सुद्धा विशालभाई टेंबे यांनी करावं. चला तर जाऊया पुन्हा एकदा मैदानच्या दिशेने. नक्कीच उपस्थित मान्यवरांचा इथे आता आपल्याला सन्मान होताना पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानच्या दिशेने. पुन्हा एकदा जितू यांच्या बॅटमधून आडव्या बॅटनं खेळलं मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षण असेल तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक धाव सुद्धा धावपलकर जोडली जाईल. 18 धावपलकर आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच या पूर्ण इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच चौकर आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज केतन भोसतेकर. तर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकिंग एंडला नितीन हे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. बबलू यांच्या स्वरूपात पहिला धक्का लागला होता बॅटिंग करत असताना टीम पहिल संघाला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे, चेंडू गली जर्मनी जाईल. तद्वर एक धाव मात्र यावेळी सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल. चांगली गोलंदाजी सातत्यानं केली जाते टीम मोर संघाच्या माध्यमातून. अद्याप वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आले केतन. चांगली गोलंदाजी राहिली आहे त्यांची सुद्धा. या 2 चेंडूंचा खेळ झाला. 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे या 4थ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा जितू डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे देखील आले होते परंतु यावेळी सुद्धा कोणताही संपर्क आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. पुढचा बॉल केतन. यावेळेस पहा पुन्हा एकदा काय घडतंय तर रनआउट स्वरूपात नितीन सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतावं लागले. बॅटिंग करत असताना दुसरा धक्का लागेल टीम पहिल संघाला. डीजे त्यानंतर न्यू बॅटर आपल्या स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील संतोष. अजून या 4थ्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय चेंडूला पॉइंट रिजन मध्ये. चेंडू सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. या 4 धावेने धावफलक जाऊन पुढे पोहोचेल ते 23 या आकड्यावर. 23 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पुन्हा एकदा आप ट्रॅकर मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथे वेगाने येतील चेंडू खाली. चांगलं फेकी पाहायला मिळाली आपल्याला परंतु त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळतील. 4थं षटक संपतंय. 4थ्या षटकाखेर 25 धावा धावपलकर पाहायला मिळतील.
पहेल या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल या करंजखोल आणि जय हनुमान पहेल दोन्ही संघ जर उपस्थित असतील आपल्या संघनायकांना विनंती असेल की या षटकानंतर आपण या मॅचच्या मधल्या वेळामध्ये टॉस करणं अनिवार्य असेल तर आपण तिकडे यायचं आहे, उपलब्ध राहायचं आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पाहता आपण अजित यांना पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळलाय. पाहायला गेला तर या षटकामध्ये निर्धाव चेंडू सांगते केले, त्यानंतर डायसी राऊंड खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जितू यांचा राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला मिड ऑफ मध्ये आणि त्यावेळेस एकदा अगदी सहजरित्या इथं सुद्धा पूर्ण येताना पाहायला मिळाली. त्यानंतर स्ट्रायकिंगला पाहते आपण संतोष 26 धावा. अजूनही या अंतिम आणि शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूंचा खेळ होणं बाकी असणार आहे. 26 धावा धापालकर पाहायला मिळतील. नक्कीच मोठे फटके येतील का, कितपर धावांची मजल मारली जाईल. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल केलंय, क्षेत्ररक्षक असेल तिथे परंतु अडवू शकत नाही. चेंडू वन बाउंड सीमा रेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी येईल हा चौकार. संतोषने जर 3 चौकार लागवले तर प्रसाद मांजरे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालंय. यावेळेस पहा पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला, पण तिथे सुद्धा क्षेत्ररक्षक असतील. एक सिंगल धाव अगदी सहजरित्या इथे धावपालकर जोडली जाईल. पहा सलामीला आले होते फलंदाज जितू. नक्कीच अजूनही कोणतेही मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत नाहीत. पाहता पाहता 5वं षटक सुद्धा संपायच्या मार्गावरती आलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा डासिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सुद्धा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक असतील. पुन्हा एकदा एक सिंगल धाव धावपालकर जोडली जाईल. अंतिम षटकातला अंतिम चेंडू असेल. 32 धावा धावपालकर पाहायला मिळतील. पुढचा बॉल. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन स्टँड मध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक असतील तिथे आणि या 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळतील आपल्याला. या 2 धावेन धावपालक जाऊन पोहोचेल ते 34 या आकड्यावरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्यात. 35 धावांची गरज असेल टीम मोरिया संघाला. प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू असतील किंवा मान्यवर असतील, सर्वांना विनंती करेल आपण जिथे आहात तिथे आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. अंबरले गावातील कैलासवासी अशोक बारकू उभारे यांचं निधन झालंय, तर त्यांच्यासाठी आपण इथे 2 मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली वाहणार. तर जे उपस्थिती सर्व मान्यवर असतील, खेळाडू असतील, त्यांना विनंती असेल आपण जिथे उभे असाल तिथेच 2 मिनिटं शांत उभं राहायचं आहे. आणि त्याचबरोबर जे कोणी खेळाडू असतील त्यांनी कॅप वगैरे परिधान केले असतील, गॉगल्स इनरवेअर केले असतील तर ते आपण काढून ठेवायचे आहेत. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा या मॅचचा टॉस होईल. मॅच क्रमांक 3चा करंजखोल विरुद्ध जय हनुमान पहेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे नाणेफेकसाठी.
मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. करंजकोल विपक्ष जय हनुमान पहेल. चला त्याचबरोबर चालू असणारी मॅच मूर विरुद्ध यंगस्टार पहेल. यंगस्टार ग्रुप पहेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे त्वरितच. तोपर्यंत ऐकूयात आपण एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे ओमकार. धन्यवाद मनोजजी. हार्दिक हार्दिक आभार आपले. चालू असलेली स्पर्धा आपण पाहताय कुणबी चषक 2024 कुणबी युवा मंच आयोजित कुणबी चषक 2024 आणि या स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस. 22, 23, 24 आणि 25 सलग 4 दिवस चालणारी ही एक सुंदर स्पर्धा. या स्पर्धेचा जो सुरू असलेला सामना आहे तो अर्थातच मूर विपक्ष यंगस्टार ग्रुप पहेल या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये 35 धावांची गरज असेल ती मूर या संघाला. तसं पाहिलं तर अगदी सोपं असं आव्हान, कारण सध्या आपण क्रिकेटचा जो खेळ पाहतो या क्रिकेटच्या खेळामध्ये अर्थात क्रिकेटच्या खेळानेच कात टाकलेली आहे. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक सामन्यामध्ये एक फॉरवर्ड क्रिकेट, एक आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आणि सामन्यामध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये अर्थातच कमीत कमी 50 ते 60 धावा सहज होतात. आणि इथे आपण पाहतोय विकेट जी आहे ती सिमेंटची विकेट इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ओपन मैदान आहे, अगदी खुलं मैदान आहे आणि या मैदानावरती धावा बनवणं सोपं जाईल असा प्राथमिक अंदाज आपल्याला नक्कीच वाटतोय. सर आपण जाऊया. या ठिकाणी मान्यवर मंगेशजी वाघोस्कर ग्रामपंचायत पहेल सदस्य या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं मी विनंती करतो. शिवाजी टेंबे यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तर आपण मित्रांनो मैदानाकडे जाणार आहोत. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज मूर या संघाला. एक सुंदर मैदान आणि एक अप्रतिम असं आयोजन. सलामीचे फलंदाज केतन आणि त्याचा साथीदार मनीष, आमचे गुणलेखक अनिकेत मला इथे हेल्प करत असताना, सहकार्य करत असताना. अनिकेत आपले सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सामना सुरू झाला आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर, जहां पे जीतने के लिए मात्र 35 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला. सलामी बल्लेबाज के रूप में केतन और मनीष, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी है संतोष के ऊपर. संतोष अपनानी जी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं. 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद रहेगा और 30 गज के दायरे में देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है.
एक शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट स्क्वायर लेग और उसी के साथ एक शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ और एक शॉर्ट कवर की दिशा में फील्डर है। जी हाँ, इसमें दबा क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी थी। शॉर्ट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और एक रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया है। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 3 रन स्कोर कार्ड पर सलामी बल्लेबाज के रूप में केतन और मनीष। अब स्ट्राइकिंग गेंद पर मनीष पहली मर्तबा सामना करेंगे। अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार होते हुए। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली यहाँ पे देखने को मिल रही है। एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग 30 गज के दायरे के बाहर और एक डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ। जी हाँ, ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ कट किया है। गेंद डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर दनदनाती हुई निकल गई। 4 रन के लिए मनीष के बल्ले से आता हुआ ये पहला चौका। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 7 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। आसानी के साथ ये रन बन सकते हैं, मगर दोस्तों क्रिकेट का खेल बहुत ही अनोखा होता है। जी हाँ, इसमें तब फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, बैकफुट पर तैयार थे, उस गेंद को टैप किया इस मरतबा ढीले हाथों के साथ, मगर शॉर्ट पॉइंट की दिशा में अच्छी फील्डिंग और इसी वजह से मनीष को इस मरतबा एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। 8 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। सामने हम देख सकते हैं किस तरह से खूबसूरत पहाड़ और इस पहाड़ के नीचे ये शानदार मैदान। जी हाँ, इस मरतबा सीधे बल्ले से खेला है, कारपेट के सहारे, कारपेट को चाटती हुई गेंद डाउन द ग्राउंड सीमा रेखा के बाहर फिर से एक बार आता हुआ ये दूसरा चौका। चौके की सहायता से रनों की संख्या ने फिर से एक बार छलांग लगाई है 12 रन स्कोर कार्ड पर। जी हाँ, इस मरतबा ओवर पिच गेंद को बहुत ही ढीले हाथों के साथ खेला था, क्योंकि जानते थे डीप में फील्डर तैनात है। धीरे धीरे चहलकदमी के साथ, आराम के साथ एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है और स्ट्राइक अपने हाथों में रखा है। पहले ओवर की समाप्ति 13 रन स्कोर कार्ड पर, बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान। बहुत ही बढ़िया शुरुआत, एक आश्वासक शुरुआत यहाँ पे हो चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम मोर की। यंगस्टर ग्रुप पहल ने थोड़ा सा निराश किया है। पहले तो बल्लेबाजी करने वाले बल्लेबाजों ने काफ़ी निराश किया, क्योंकि 5 ओवर का मैच था। 5 ओवर में कम से कम आपको 50 का आंकड़ा तो छूना चाहिए था, मगर 35 रन पर सिमट गए। हालांकि 34 पर ही सिमट गए और 35 रनों की ज़रूरत है। और जैसे मैंने कहा कि बहुत ही एडवांस क्रिकेट हो चुका है, अलग अलग तरह के शॉट इस क्रिकेट के खेल में, क्रिकेट के मैदानों में हमें देखने को मिलते हैं। रैम शॉट, उसी के साथ दिलशान स्कूप, हेलीकॉप्टर शॉट और अलग अलग तरह के पुल शॉट भी हमें देखने को मिलते हैं। और इसी वजह से बल्लेबाजी बहुत ही स्ट्रांग होती है और बल्लेबाजों के फेवर में ही क्रिकेट हमेशा से रहा और आज भी वही देखने को मिलता है। जो विकेट होते हैं वो बल्लेबाजों के लिए पूरक होते हैं। जी हाँ, इस मरतबा बहुत ही शानदार हुक, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर हवाई सफर करती हुई 6 रन के लिए। थोड़ी सी भी शॉर्ट ऑफ लेन गेंद अगर होगी तो बल्लेबाजों के लिए सोने पे सुहागा होगा। आपको गेंद को आगे रखना होगा, क्योंकि गेंद यहाँ से टर्न होने वाली नहीं है, सीमेंट की विकेट है। तो आपको फुलर लेंथ पर गेंदबाजी करनी होगी, वाइड यॉर्कर की कोशिश तलाश में रहेगा। जी हाँ, फिर से एक बार वही गलती और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। 1 बाउंस, इस मरतबा गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 4 रन।
गेंदबाजी में भी वेरिएशन होना बेहद जरूरी है, क्योंकि आप कितने ओहो, इस मर्तबा कड़वी दबाई, बाउंसर करने की कोशिश की है और काफी हद तक सफल भी रहे हैं। गेंद बल्लेबाज के सर के ऊपर से निकल गई और ये बहुत लंबे अरसे के बाद बिंदी गेंद हमें देखने को मिली है। रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा, 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 23 फॉर नो लॉस पहले विकेट के लिए। सायेदारी यहाँ पे पनप रही है। गेंदबाज बबलू, जी हाँ, इसमें दबा फुलर लेन जरूर है, मगर सामने पड़ी हुई गेंद हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है। गेंद हवाई सफर करती हुई फिर से एक बार सीमा रेखा को लांघती हुई 6 रन के लिए। चुकी है 29 रन, 29 फॉर नो लॉस पहले विकेट के लिए। सायेदारी यहाँ पे पनप रही है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, आराम के साथ, आसानी के साथ और बहुत ही कॉन्फिडेंट यहाँ पे नजर आ रहे हैं बल्लेबाज, क्योंकि बल्लेबाजों के दिल में और मन में बिल्कुल शक नहीं है। बेखौफ यहाँ पे बल्लेबाजी हो रही है और इसी वजह से वो धार बल्लेबाजों में, वो दमखम नजर आ रहा है। राइट आर्म ओवर द विकेट। फिर से एक बार बबलू की अगली गेंद, जी हाँ, इसमें दबा घुटने के बल गए थे, अपना घुटना टेका था नीचे, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। मिस टाइम कर गए, शायद गेंद थोड़ी सी लेट आई और उनका बल्ला पहले ही चला था और इसी वजह से इसी ओवर में ये दूसरी गेंद बिंदी, मगर बल्लेबाजों के ऊपर कोई उसका असर नहीं पड़ने वाला, क्योंकि 29 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और अब यहां से जीतने के लिए मात्र 6 रनों की और जरूरत। ये ओवर के बाद और 2 ओवर आने वाले हैं। जी हाँ, फिर से एक बार ओवर पिच बनाकर उड़ाने का प्रयास था बल्लेबाज का। केतन भोस्तेकर एक जाने माने खिलाड़ी है, क्योंकि मानगांव प्रीमियर लीग में भी आप सभी ने देखा होगा इस खिलाड़ी की बल्लेबाजी, बहुत ही शानदार बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं। और आज भी देखिए कितने आराम के साथ, कितने आसानी के साथ, कितनी सुकून के साथ बल्लेबाजी का लुत्फ यहाँ पे उठा रहे हैं। हालांकि इस ओवर में हमें 3 गेंदें अनिकेत बिंदी देखने को मिली है, डॉट गेंदें, मगर उसी के साथ साथ 2 छक्के और 1 चौका भी देखने को मिला है। गेंदबाज स्वरूप खराड़े और मिड ऑफ की दिशा में जो खड़े हैं जीतू खराड़े, उनके पिताश्री, बहुत ही अभिमान की ये बात होगी, क्योंकि जब भी अपना बच्चा खेलता है तो उसे ओहो, पहली गेंद पर खंबा उखाड़ दिया है, ये पहला झटका दिया है, शानदार गेंदबाजी की शुरुआत, ये फर्स्ट विकेट डाउन। अभिदा, देखिए आपने याद दिलाया यहाँ पे, हाँ, रनों की संख्या मैं याद दिलाना चाहूंगा 29 रन। केतन 29 के योग पर ही बहुत सारी गेंदें यहाँ पे बिंदी भी हो चुकी है, उसके बाद में विकेट भी जा चुका है, मगर मैं बात कर रहा, अभिदा ने यहाँ पे याद दिलाया कि एक 2 जो खिलाड़ी है, एक है पुत्र और एक है पिताजी, मगर अभिदा इस तरह से अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, हालांकि वो डोमेस्टिक क्रिकेट था, उसमें भी एक हो चुका है। शिव नारायण चंद्रपॉल आपने नाम सुना होगा, और उनके बेटे उनके साथ में खेले हैं एक ही मैच में, तेज शिव नारायण चंद्रपॉल, तो उसी की याद यहाँ पे ताजा हो रही है। जी हाँ, इसमें तो लेग स्टंप के बाहर भटके स्वरूप, पहली गेंद बहुत ही बढ़िया थी, उसी तरह से आपको गेंदबाजी करनी होगी, जैसे मैंने कहा कि फुलर लेन करनी होगी। और अभिदा ने यहाँ पे मुझे भी याद दिलाई है कि ओमकार देसाई एक
बहुत ही बड़े खिलाड़ी ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट में अक्सर खेलते हुए नजर आते हैं और उनके बेटे भी उनके साथ बल्कि उनके खिलाफ एक मैच में खेलते हुए हमें नजर आए इस साल। वेदांत ओमकार देसाई, जी हाँ, और उस मैच के मैन ऑफ द मैच रहे थे वो, क्योंकि बहुत सारी विकेट उन्होंने अपने नाम की थी। तो टेनिस क्रिकेट में हमें ग्रामीण क्रिकेट में भी ये देखने को मिल रहा है और बहुत ही अच्छी बात मैं कहूँगा स्पेशली उनके पिताजी के लिए, क्योंकि उन्होंने अपने बॉडी को मेंटेन किया है, एक संदेश दिया है, एक साइलेंट संदेश में कहूँगा अनिकेत, क्योंकि ज़बरदस्त फिटनेस उन्होंने रखी है। ये आसान नहीं है क्योंकि फिटनेस के लिए मेहनत करनी पड़ती है और उसी के साथ डाइट के ऊपर भी ध्यान देना पड़ता है। जी हाँ, रात में 10-11 बजे तक वो जिम में बिजी रहते हैं, ऐसा मैसेज मुझे मिलता हुआ। अब उनकी मुलाकात करनी होगी, उनको पूछना होगा कि सच्चाई क्या है। मगर चलिए मैदान पर चलते हैं फिर से एक बार जीतने के लिए। अब मात्र 4 रनों की और जरूरत, 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हमारे गुणलेखक अनिकेत बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे गुणलेखन का काम अंजाम दे रहे हैं। वेरी वेल डन अनिकेत जी। हाँ, इसमें तो ढीले हाथों के साथ उसे कट किया है, लेट कट क्रिकेट की परिभाषा में कहूंगा, और इसी के साथ ये मैच जीत लिया है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक मूर टीम। चांगल्या चांगल्या